तर इंडिगोच्या गोंधळाचा फटका देशामधील विविध विमानतळांवर पाहायला मिळतोय। पुण्यातील विमानतळावर इंडिगोची विमानसेवा खोळंबलेली आहे आणि त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय। आता तर अनेक प्रवासी आपलं तिकीट कॅन्सल करण्यासाठी देखील तिकीट काउंटरवर गर्दी करू लागलेले आहेत। गोव्यात देखील इंडिगोची विमानसेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। तर इंडिगोच्या गोंधळाचा अय्यप्पा भक्तांना देखील फटका बसलाय। हैदराबाद कोची दरम्यान इंडिगोची विमानसेवा रद्द झाल्यामुळे हैदराबाद विमानतळावर अय्यप्पा भक्त अडकलेत। त्यामुळे या विमानतळावरच या भक्तांनी आंदोलन केलेलं आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। इंडिगोचा हा सगळा गोंधळ झाल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। पुणे, गोवा आणि हैदराबाद विमानतळावरची ही तिन्ही महत्त्वाची दृश्य आहेत। अनेक तास बसून या ठिकाणी प्रवाशांचा अक्षरशः खोळंबा झालेला आहे। नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय। तासनतास विमानतळावरच बसून त्यांना फ्लाईटची वाट पाहावी लागते। ऐनवेळी अनेक फ्लाईट्स ह्या रद्द केल्या जातात। पुणे एअरपोर्टची परिस्थिती। तर हा सगळा गोंधळ नेमका कशामुळे झालेला आहे त्यावर एक नजर टाकूया। त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? 1 नोव्हेंबरपासून फ्लाईट ड्युटी लिमिटेशनचे नवे नियम लागू झालेले आहेत। पायलटच्या दररोजच्या उड्डाण वेळेत कपात करणं, केबिन क्रूसाठी 10 तास विश्रांती अनिवार्य केलेली आहे। केबिन क्रूच्या संख्येत यामुळे घट झाली, त्यामुळे त्याचा विमान सेवेवर असा परिणाम होतोय। 7 ऑटोमॅटिक चेक इन सिस्टममध्ये बिघाड झालाय। चेक इन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे मॅन्युअल पद्धतीनं काम सुरू आहे। प्रक्रिया संथ झालेली आहे, त्यामुळे विमानसेवेवर त्याचा आता परिणाम झालाय।